लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता रक्षाबंधनाची सरकारकडून ओवाळणी मिळणार आहे। लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाआधी जुलै महिन्याचा 1,500 रुपयांचा हप्ता मिळणार आहे। लाडकी बहीण योजनेसाठी 319 कोटी 53 लाखांचा निधी वर्ग करण्यात आला आहे। लाडक्या बहिणींना रक्षाबंधनापूर्वीच त्यांचा हप्ता दिला जाईल, त्यामुळे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल। जवळपास 319 कोटी 53 लाखांचा निधी हा या योजनेसाठी, या हप्त्यासाठी वर्ग करण्यात आलेला आहे। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। आज आहे सोमवार, आज 24 ऑगस्ट आणि आजपासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पडणार आहेत पैसे। होय, लाडक्या बहिणींना रक्षाबंधनपूर्वी लाडक्या भावाकडून ओवाळणी मिळणार आहे आणि आत्ताची ही सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट येत आहे। आणि आज जे वाटप आहे, आज पहिला टप्पा वितरणाला सुरुवात होणार आहे। कोणत्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पैसे येणार, कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार, किती बँकात पैसे येणार आहे, किती लाडक्या बहिणी पात्र आहेत, किती लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत, तुम्हाला नेमकं काय करावं लागणार आहे, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नेमकं आज होणार आहे काय? आज आहे 24 ऑगस्ट आणि आता अवघ्या 2 ते 3 दिवसावरती रक्षाबंधन राहिलेलं आहे आणि सगळ्यांना माहिती आहे की JR येऊन आता 12 ते 13 दिवस झालेले आहेत। त्यामुळं नेमकं ह्याचं कारण काय? कारण आहे अर्ज पडताळणी। भरपूर लाडक्या बहिणी बाद झालेल्या आहेत। राज्यामध्ये फक्त आता 1,62,00,000 लाडक्या बहिणीच पात्र झालेल्या आहेत। होय, स्वतः आपले राज्याचे जे काही मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सांगितलेलं आहे, स्वतः माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलेलं आहे की राज्यामध्ये आता फक्त 1,62,00,000 लाडक्या बहिणीच हा पात्र राहणार आहेत। म्हणजे ज्या 2 कोटी लाडक्या बहिणी होती, 2 कोटी जवळपास 15 लाख काहीतरी लाडक्या बहिणी होत्या, त्या लाडक्या बहिणीतल्या जवळपास आपण जर बघितलं तर 70 ते 80 लाख 90 लाख लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या बाद केल्या गेलेल्या आहेत। मला नाही माहिती याचं मागचं कारण काय आहेत किंवा काय आहे ते, असं त्यांनी सांगितलं नाही। त्यांनी सरळ स्पष्ट सांगितलं आहे की नेमकं कारण काय आहेत। नेमकं कारण काय तर पहिलं कारण त्यांनी सांगितलं की eKYC। त्यांनी असं म्हणलं आहे की eKYCमध्ये जर बघितलं तर 1,62,00,000 लाडक्या बहिणींनी जवळपास eKYC केले आणि त्यांचे हप्ते नियमित सुरू आहेत। बाकीच्या लाडक्या बहिणींना ज्यांची eKYC झालेली नाही त्यांना हप्ते मिळणार नाहीत। त्यांनी दुसरं एक महत्त्वाचं कारण सांगितलं आहे, ते म्हणजे जरी eKYC केले असेल तरी तुमच्या अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांचं नाव हे ज्यांनी इन्कम टॅक्स म्हणजे आयकर हा यावेळेस भरलेला आहे, त्यामुळे त्यांचं नाव तिकडे सुद्धा दिसलेलं आहे। त्यामुळं ज्या लाडक्या बहिणींनी आयकर भरलेला आहे ह्यावेळेस त्या लाडक्या बहिणीचं नाव कट करण्यात आलेलं आहे। पुन्हा एकदा नीट व्यवस्थित ऐका, सगळी बातमी खूप महत्त्वाची आहे। आणि सगळ्यात अगोदर कमेंट्स करा तुमचा जिल्हा कोणता आहे, तुम्हाला जून महिन्याचा हप्ता आला होता का, तुमची eKYC झालेली आहे का। माझं असं स्वतःचं सरकारकडे एक विनंती आहे की eKYC पुन्हा एकदा सुरू करा, लवकरात लवकर करा। आता तुम्ही म्हणाल कोणत्या बँकेत पैसे सुरू होतील, बघा बँकेत जर बघितलं तर SBI असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, आपली ॲक्सिस बँक असेल, पोस्टाचं खातं असेल, अशा महत्त्वाच्या जवळपास 10 ते 12 बँकेपासून आज बँकेत वाटपाला सुरुवात होणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात गोष्ट दुसरी म्हणजे त्यांनी स्वतः सांगितले की ज्या लाडक्या बहिणी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत अशा लाडक्या बहिणींचं सुद्धा नाव आता कमी करण्यात आलेलं आहे। म्हणजे 2 योजनेचं जे हे घेत आहेत, लाभ घेत आहेत, दोन्हीकडे लाभ घेत आहेत अशा लाडक्या बहिणींचं नाव हे कट करण्यात आलेलं आहे। आता इथून पुढे फक्त तुम्हाला लाडकी बहीण योजनेचाच लाभ मिळणार आहे, हे लक्षात ठेवा। आता तिसरं आणि महत्त्वाचं कारण त्यांनी सांगितलं आहे की भरपूर लाडक्या बहिणीकडे 4 चाकी वाहन खरेदी झालेली आहे। ह्यावेळेस भरपूर लाडक्या बहिणीच्या घरी 4 चाकी वाहन खरेदी केलेली आहे, त्यामुळं त्यांचं नाव RTO विभागाकडून सुद्धा यादी आलेली आहे। आणि RTO विभागात ज्या लाडक्या बहिणीचं नाव आहे, म्हणजे दोन्ही यादीत RTOच्या यादीमध्ये आणि इकडं लाडकी बहिणीच्या यादीत अशा लाडक्या बहिणींना हप्ते हे मिळणार नाहीत। दुसरी गोष्ट ती म्हणजे अजून त्यांनी सांगितले की भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांनी एकाच रेशन कार्डवरती जास्त लाडक्या बहिणींनी लाभ घेतला आहे। म्हणजे एकाच रेशन कार्डवरती 2 लाडक्या बहिणींना अलाउड आहे, तर तिथं भरपूर लाडक्या बहिणींनी एकाच रेशन कार्डवरती म्हणजे 2 पेक्षा 3 4 अशा लाडक्या बहिणी एकाच घरात हा लाभ घेतलेला आहे। भरपूर वेळा आपण बघतो की फॅमिली मोठी असते आणि एका रेशन कार्डवरती नावं असतात, बरोबर। एक सासू आणि 3 सुना जर असेल तर 4 जणी झाल्या, तर तुम्ही फक्त दोघेच या योजनेचा लाभ घेऊ शकता असं त्यांनी सांगितलं होतं। त्यामुळे हे एक कारण आहे। आता तुम्हाला कारणं स्पष्ट झाली। आता तुम्ही म्हणाल किती बहिणी पात्र झाल्या, तर 1,62,00,000। मग आता त्याच्यामध्ये पात्र होण्यासाठी काय करू शकता का? ह्या महिन्यात तरी तुम्ही काही करू शकत नाही, पण तुमच्या साईडनं 3 महत्त्वाची कामं करून घ्या।
पहिलं आधार कार्ड आपला अपडेट करा, आधार कार्ड लिंक आहे का बघा. दुसरं रेशन कार्ड अपडेट करा, त्याची KYC करा. तिसरं बँकेचं खातं चेक करा, त्याची KYC करा. चौथं लाडकी बहिणीची KYC तुमच्या हातात नाही आहे, त्यामुळे त्याची वाट बघायला लागेल. जोपर्यंत लाडकी बहिणीची KYC होत नाही तोपर्यंत तुम्ही काही करू शकत नाही. आता आज हप्ता वितरणाला सुरुवात होणार आहे. सकाळी आपल्याला बघितलं तर 12च्या पुढे वितरणाला पहिला टप्पा सुरू व्हायला पाहिजे. आणि आज मी विनंती करतो सरकारकडे की आज वाटप कराच, कारण भरपूर लाडकी बहिणी तुम्ही भरपूर प्रतीक्षेत ठेवलेला आहे आणि आज तुम्ही फिक्स वाटप केलं गेलं पाहिजे. आणि 2 हप्ते मिळणार का, तर नाही. सध्या तरी आपण बघितलं तर जुलै महिन्याचा GR आलेला आहे. 2 हप्ते कसे मिळणार, त्यामुळं 1500 रुपयेच मिळणार आहेत, हे सुद्धा लक्षात ठेवा. जर दुसरा GR आज आला तर मग आपल्याला काहीतरी होऊ शकतं. पण माझ्या मते आता GR येणार नाही, कारण GR यायचा असता तर मागेच आला असता. त्यामुळं फक्त जुलै महिन्याचा हप्ता येईल असं मला वाटतं. त्यामुळे जुलै महिन्याचा हप्ता आज वितरण होईल. आणि तुम्हाला रक्षाबंधन अगोदर हे 3 दिवस खूप महत्त्वाचे आहेत. 24, 25, 26, 27. 26ला तुम्हाला माहिती आहे सुट्टी आहे बँकेला, त्यामुळे 24, 25 आणि 27 हे 3 दिवस खूप महत्त्वाचे आहेत. 3 दिवसात वितरण हे लाडक्या बहिणींना होणार आहे. आणि त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट्स करा की नेमकं बाबा तुम्हाला काय प्रॉब्लेम आहेत, काय सगळ्या ह्यांचं आपण तुम्हाला सोल्युशन देणार आहोत. तुमची बँक कोणती आहे हे सांगा. जिल्ह्यांची सुरुवात जर बघितली तर आपण पुणे, मुंबई, ठाणे, रायगड, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि सगळ्यात महत्त्वाचं असे जे काही महत्त्वाचे मोठे जिल्हे आहेत अशा जिल्ह्यांपासून सुरुवात होणार आहे. आता एक न्यूज बघा ज्याच्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगितलेली आहे. चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेसंदर्भात आताच्या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची बातमी. KYC मोहीम पूर्ण झाल्यानंतर आता सक्रिय लाभार्थी महिलांच्या संख्येमध्ये मोठी घट झाली आहे. RTI मधून समोर आलेल्या माहितीनुसार लाभार्थ्यांची संख्या आता 2.5 कोटींवरून थेट 1.5 कोटींवर आली आहे. मात्र अपात्र ठरलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांकडून बेकायदेशीर लाभाचा वसुली करण्याचं काम सध्या रखडलंय. त्यामुळे योजनेमध्ये आता वार्षिक खर्च 30,000 कोटी होणार आहे. आतापर्यंत कोणत्या कारणांसाठी किती लाडक्या बहिणींना वगळण्यात आलंय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. KYC पूर्ण न केल्या कारणानं 62 लाख महिलांना या योजनेतून वगळण्यात आलंय. वार्षिक उत्पन्न ज्यांचं 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे अशा 16 लाख महिलांना देखील या योजनेतून डच्चू देण्यात आलाय. शासकीय कर्मचारी असलेल्या सुमारे 4.5 लाख कर्मचाऱ्यांना देखील आता या योजनेचा लाभ मिळणार नाहीये. संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणारे 3,60,000 महिला देखील आता नसतील या योजनेत. एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त लाभार्थी असलेल्या 2,50,000 महिला देखील वगळण्यात आल्यात. तर 65 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या 1,80,000 महिलांना देखील आता या योजनेत स्थान नसेल. जिल्हा पातळीवरच्या पडताळणीमध्ये वगळलेल्या 1,70,000 महिला देखील आता वगळण्यात आला. तर शासकीय कर्मचारी म्हणून ओळख पटलेले 8,000 कर्मचारी देखील आता लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी नसतील. तर संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणारे देखील आता या योजनेचा भाग नसतील. एकाच कुटुंबामध्ये 2,50,000 महिला लाभ घेत होत्या, त्या देखील आता या योजनेच्या लाभार्थी नसतील.